डाव्या हातानं साडीवर करा, उजव्या हातात सामान धरा। डायरेक्ट 14चा म्हणले की 14चाच बेत हॉटेल बाकी नाच करते सकाळची 10 दुपारून 2 12 आणि संध्याकाळी 4 कापायचे 16 यायला लागतं हॉटेल तिरंगा। माझी या सगळ्या हॉटेल मालकांना एक विनंती आहे, मालक तुमचा धंदा आहे, तुमचं हॉटेल आहे म्हणून तुम्ही बोकडं कापताय हे माहिती आहे आम्हाला, पण धंदा करण्याच्या राड्यात एवढी पण बोकडं कापू नका की शाळेवर उडायला बोकडच राहणार नाहीत। आणि तसंही जर शाळेवर बोकडं उडलीच नाहीत तर नवीन बोकडं येणार कुठून, आणि जर नवीन बोकडं आलीच नाहीत तर तुम्ही लोकांना म्हणणार कसं? हॉटेल बाकीश्री नाच करतो का जेवायला लागतं हॉटेल बाकीश्री। तर नमस्कार मंडळी, राम राम प्रणाम प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करकरीत आणि चरचरीत व्हिडिओ मध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो मित्रांनो। हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल 7777, हॉटेल अंबादास असे वेगवेगळे हॉटेलची नावं तुम्ही ऐकली असतील, कारण महाराष्ट्रामध्ये सध्याला चर्चेत असलेले हे हॉटेल आहेत। नाच करतो का? आता या 4-5 हॉटेलवाल्यांचं बघून ह्या ज्या छोट्या मोठ्या हॉटेलवाले आहेत ह्यांच्या बी बुडातला जो किडा आहे तो असा वळवळ करायला लागला, आणि ह्यांनी बी चालू केलं, उठलं की यायला लागतंय हॉटेल अमुक, यायला लागतंय हॉटेल अमुक। अरे यायला लागतंय ठीक आहे रे बाबा, माहिती आहे आम्हाला यावं लागतंय, पण यायला आमच्याकडे पैसे पाहिजे की, फुकट खाऊ घालणार आहोत तुम्ही कुछ भी। 250 रुपयाला अनलिमिटेड मिळते म्हटल्यानंतर लोक बाव चालली आणि हॉटेलवरती गर्दी करायला चालू केली। आता हॉटेलवरची गर्दी बघून हॉटेल मालक आणखीन बाव चढले आणि दिवसाला सकाळून 4 दुपारून 6, सकाळून 5 दुपारून 4 असं म्हणून बोकडं कापायला चालू केली। आप क्या डरे हुए ये बताइए, आप डरे हुए परिवार के साथ? पूरा परिवार डरा हुआ यार, मौत से किसको डर नहीं लगता, मेरे को जिंदगी में सिर्फ एक ही चीज से डर लगता था, मौत से। मित्रांनो, डायनासोर या प्रजातीचा अंत कुठं झाला माहिती नाही, पण बोकडाचा शेवट हॉटेलवरती व्हायला लागलाय, आणि ते पण धाराशिवच्या, एवढं मात्र खरं आहे। पण मला कळाला काय असते गर्दी, एखाद्या महाप्रसादाला गर्दी नसते। कळाले ना व, मग गप्प बसा की, बोच्यातून पाणी पडूस तर काय ओरडायला? पण मला कळाला काय असते गर्दी, एखाद्या महाप्रसादाला गर्दी नसते। पैसा देऊ तुला गर्दी। अहो काका जरा दमानं घ्या की, नाहीतर तोंडातून जसा आवाज बाहेर यायला लागलाय तसा डांग्यातून फवारा बाहेर यायचा नाही। तुम्ही मटण खाल्ले ना व, पाचा जरा अवघड जाते म्हणून म्हटलं। पैसा देऊ तुला गर्दी म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी ही फक्त भाग्यश्रीमध्ये मिळेल। नागपूरमध्ये मी माझं हॉटेल आहे। हे बघा काका, जरी मालकानं तुम्हाला 90 दिली असली आणि एक टायमाची थाळी फ्री दिली असली तर एवढं कौतुक करू नका हो, एवढं आबर कौतुक बी करावं, पण एवढं वरडू करू नका, मालकाची फटायला लागली की। भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं भाई। कुठून मालक सांगा की तुम्हीच कुठून? मालक तुम्ही वर मान करून बोलू शकता की, प्रत्येक व्हिडिओ मध्ये खाली मान घालूनच बोलताय काय? खाली काय कंट्रोल कसं आहे? एकच नंबर बोलाय जेवण, एकच नंबर। अगोदर तर मला एक सांगा मालक, हे मनाने आलंय का ह्याला धरून आणलंय, आणि तुम्ही त्याला जेवण कसं झालंय हे विचारताय का धमकी देताय? जेवण कसं आहे? एकच नंबर बोलाय जेवण, एकच नंबर। अहो विचारणं कसं असलं पाहिजे सांगा हो मालक। हॉटेल विकासला भया जेवायला ते यांना क्वालिटी क्वांटिटी विचारू, भया क्वालिटी क्वांटिटी एक नंबर। येणाऱ्याचा विकास, खाण्याचा विकास, हॉटेल विकास। हे बघा मित्रांनो, थोडीशी रोस्टिंग वगैरे जे आपलं काय करतोय आपण मज्जा मस्ती ते थोडंसं बाजूला ठेवू, आणि हॉटेल भाग्यश्रीवरती ज्या प्रकारचा हल्ला झालाय आणि तेही 2 वेळेस, त्या गोष्टीचा जाहीर निषेध करू मित्रांनो। कारण काही झालं तर हे हॉटेलवाले आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि आपण मराठी माणूस म्हणून यांना फुल सपोर्ट केला पाहिजे, मज्जा मस्ती झाली पाहिजे आणि ती मज्जा मस्ती आपापल्या ठिकाणीच असली पाहिजे। तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला